नमस्कार. ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज महत्वपूर्ण बैठक ठाण्यामध्ये संपन्न होते आणि आपण बघू शकतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यात दाखल झालेले आहेत. त्यांच्या गाड्यांचा ताफा ठाण्यात आपल्याला बघू शकतो. सिकिपी हॉल इथे दाखल झालेला आहे. आजची अत्यंत महत्वपूर्ण बैठक. विजय इथे थांबा तुम्ही ना कशा प्रकारे तयार लागायचा हा पक्षांतर्गत विषय त्यांच्याशी बोलण्याचा विषय नाही. त्याच्यामुळे ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या त्याला सांगायचं सांगितलं. सर, एकूण मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे. जरांगे पाटील बसले दुसरा दिवस आहे. काल आपण बघितलं तर CST असेल तर काल असेल तिकडे मराठा मोर्चा होता. काय कसं काय बघताय सर गोष्टी? मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे. पूर्ण जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो. मी नाही देऊ शकतो. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा. सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोलला तो झाला आता विषय. कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या. मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मुंबईकरांना मोठा त्रास होतोय. CST स्टेशन असेल या बसेस असेल हे सर्वच लोक अडकलेले आहेत. त्याचा फटका जो आहे तो आरक्षणाचा. माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना. मग परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा. तर निवडणुका म्हटल्या तर अनेक पक्ष आपल्या तयारीला आरामात 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 चल 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 भाई. एक मिनिट सर 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 चल 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 मागे फॉलो करायचा हे मला बूम दे प्रथमेश. ये प्रथमेश पुढे बूम दे हातात. बूम दे.